नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पूजा आणि कुणाल ब्लॉग्स मध्ये. तर आपण आज चाललो आहोत राजोडी बीच वरती फिरायला. मस्त पैकी असं आहे हिरवगार निसर्गाच्या सानिध्यामध्ये. बघू शकता विरार कसं होतं पावसाळ्यामध्ये, जबरदस्त. राजोडी बीचच्या इकडे जाताना जी घरं आहेत ना, किती सुंदर मेंटेन केलेली आहेत लोकांनी. किती छान असे मेंटेन आहेत सगळेजण घरं. झाडं मस्त, ग्रीनरी. पावसाळ्यात त्यांना फुल ग्रीनरी आहे आजूबाजूला. आपण जात आहे आज विरारची पावसाळ्यातली सुंदरता पाहण्यासाठी. तर तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकता, एकदम असं मस्त वातावरण आहे. खूप छान असं हिरवळ झालेली आहे पावसाने. विरारमध्ये पावसाने आगमन केलेलं आहे. खेळाची बाग बघा लोकांची इकडच्या. मस्त असं शेतजमीन आहे सगळी. आणि त्याचं काम जोडते. सेल्फी स्टिक पाहिजे ना? टेस्टिंग गावकरी लोकांच्या केळ्याची बाग आणि नारळाची बाग. विरारमध्ये असलेले एक छोटेसे गाव. रिसॉर्ट विरारचे आला का? आणि हा आहे विरारचा रिसॉर्ट. हे सगळे रिसॉर्ट्स आहेत. तुझे सगळे रिसॉर्ट्स राहिले. तुम्ही पाहू शकता इकडे छान असं एक मस्त रिसॉर्ट आहे. डीजे पार्टी ऑलरेडी चालू आहे. काय या रिसॉर्टचं नाव आहे? क्षितिज वॉटर पार्क. बीचच्या जवळच आहे आणि मस्त समुद्रावर ना वारा सुटलेला दिसतोय लांबूनच. छान असा हे आहे वॉटर पार्क. त्याच्या 2 मिनिटं अंतरावरती रिसॉर्टचे व्ह्यूज. अशा तऱ्हेने आपण पोहोचत आहोत राजोडी बीचवर. आणि असा भन्नाटाचा वारा सुटलेला आहे बीच वरती. अक्षरशः उधार आलेला समुद्र पाहू शकता तुम्ही. उधार आलेला समुद्र समोर असा खवळलाय फुल समुद्र. आपली गाडी खाली घेऊन जातो आपण थोडीशी, जास्त लांब नाही. इथूनच आपण सगळं शूट करणार आहे. पुढे आपण आला तर मस्त. आपण आलेलो आता राजोडी बीचवर. आईला काय समुद्र मागे फुल उधार आले समुद्राला. मला चप्पल नाही होते कोणाला. नको जाऊ बस माझ्याकडे. राजोडी बीच मस्त असं समुद्राचा व्ह्यू. वाव. खाली नाही जाऊ शकत, खाली खूप डेंजरस आहे. पाणी खूप असं सपाटीने वाढतंय. भरती आहे समुद्राला अशी छान. हा बीच उन्हाळ्यात खूप छान असतो. तिथे खूप सारे इव्हेंट्स होतात. आणि आपल्याला जर आपल्या गर्लफ्रेंडला, वाईफला, कोणाला सरप्राईज द्यायचं असेल तर इथेही खूप छान असे इव्हेंट्स केले जातात. तुम्हाला पाहिजे तसं. मग तुम्हाला दाखवते पाणी कुठपर्यंत येते. घ्यायची गरज नाही, जायला मला बघू शकता आपण आता राजोडी बीचवर आलेलो आहे.
नाही तुम्हाला आवाज येणार नाही माझा, कारण की आवाज इथे भरपूर प्रमाणात आवाज चालू आहे. बघा किती भरती आहे इथे राजवाडी बीच वरती. त्याच्या फोटो सेशन चालू आहे. भरपूर भरती आहे ती राजवाडी बीच. हे बघा पूजा. पावसात भिजत आलेले आम्ही पण राजवाडी बीचला. एकदम मस्त असं ते आज एवढं हवा सुटले ना, असं समुद्राचं असं उंचावलेलं रूप पाहायला मिळते आपल्याला. आम्ही आलेलो आहे राजवाडी बीच वरती. कसला इन्स्पायर होऊन फुल असा भरतीच्या वेळ आलेला आहे राजवाडी बीच वरती. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. थोडा वेळ पाणी हे सगळं बनवून बाहेर येणार आहे. तर मग कुणाला आता बरोबर जमलेलं आहे तुला व्हिडिओ काढायला? तिचा व्हिडिओ काढताय जमत नको. तर फायनली आता आमचं फिरून मजा करून खूप सारे फोटो काढून व्हिडिओ काढून झालेलं आहे. पोहोचली व्हिडिओ बघा इथं पडते झालेलं आहे आणि आता आम्ही बीचचा निरोप घेत आहे. तुम्हालाही जर असं वाटलं तर पावसाळ्यात या बीचवर यावंसं तर तुम्ही या नक्कीच. आणि सुंदर असेल मस्तपैकी असं समुद्र पहा. आणि फिरायला तुम्ही पण या फिरायला. बोल बस सांगितलं तिकडे बस फोटो काढून देत. बोल आता. बस सांगेल बस चल. अशा प्रकारे कुणाच्या फोटोग्राफीच्या कलेला त्यांचं लागलेलं आहे. काही नाही करता लागलंय. हिला तसे पण शूट पाहिजे असायचे. चालायला जागा नाही खाली दगड आहे खडका दगड आहे. त्यामध्ये सांगते तू असं राऊंड फिर हे फिर फोटो काढायला सांगते. त्याच दगडात मी त्याचा एकदम बेस्ट असा फोटो आणि व्हिडिओ काढलेला आहे. ते मी दाखवेल तुम्हाला नंतर. सो फायनली आमचा बीच फिरून झालेला आहे आणि आम्ही निघालो आमच्या परतीच्या मार्गावरती. एकटं जाऊ नको, मला घेऊन जा. आणि जसं की बघायचं सांगितलं की तुम्हाला तिथे इव्हेंट्स होतात, बर्थडे अॅनिव्हर्सरी, कोणाला गिफ्ट काय पाहिजे द्यायचं असेल आपल्याला वाईफला आपल्या हजबंडला तर ते हीच हॉटेल आहे जे ऑर्गनाईज करतात. असं खूप असं लांब सडक असा बीच आहे. म्हणजे हेच ते आरनाळा राजवाडी आणि अजून एक असे 3-4 बीच एकमेकांना जॉईंट असतात. बीचच्या समोर बघा इथून असा एक लेफ्ट टर्न येतो आणि एक स्ट्रेट जातो. अजून तो बीच आहे इथे. आपण लेफ्ट घेऊन घरी नाही जाणार आहे. स्ट्रेट घेऊन परत बीचला चालतो. कोणाला मला पोपट केलाय अशा प्रकारे मला लेफ्ट घेऊन जाणार होता पण लेफ्ट स्ट्रेट घेऊन गेलाय मला. हे बघा हा स्ट्रेट रस्ता असा असून म्हणजे थोडा लांब असा बीच आहे हा. बंद कर. सगळ्यांची मस्ती धमाल चाललेली आहे बीच वर.